की राजा असा मोकाट सोडलाय, कोण काय म्हणतंय काय म्हणायसाठी काय. तू सांगतोय वय गोठ्याचा लय धंदा चालू आहे आणि दादाची बाग फेल होती. अरे मी इतक्या दिवस काय गावात फिरतोय म्हणजे काय, गावाचं बघतोय म्हणजे काय, निस्ताच असा नाही त्या सुद्धा ठेवणार नाही दादाच्या अगोदर मी चांगला तेवढा वाईट आहे. तुला सांगतोय गावाला पण माहितच आहे. तू कोणाला पण विचार त्या दादाची चुलगी केल्यावर काय होईल. नाही तसे नाही चुगली करत परत पाया पडतो राजा, ह्याच्यावर ध्यान ठेवायचं नाही तर ह्याच्या संग तुला पण मारलं जाईल. नाही तुमच्या अगोदर मी ह्याला बघतो. त्यानं लय मस्ती लावली. नाही तसं नाही काय टाळूचं कॅश ठेवत नाही गावल्यावर. परत नाही चुलगी केली पाहिजे. हा तू तुला एक चान्स आहे. तू आता बोललाय ना की तुला एक मी माफ करतो, पण तो एक माझं काम करायचं. काय काम आहे? त्या गोठ्याचं काय काय कमी जास्त चालू आहे ती सगळं मला सांगायचं. सांगू की सांगू काय तरच तुला माफ आहे. त्या गोठ्याचा धंदा कसा चाललाय, गोठ्या काय करतोय काय नाही ती तू सगळं डिक्लेअर मला सांगायचं. सगळं बघतो त्याच. नाही तर तू मी बोललोय तू त्याला सांगशील. नाही तसं काय नाही. तुला मग माझी इतका वाईट कोण नाही. नाही दादा तसं नाही करणार. त्या गोठ्याचा खडा ना खडा मला सांगायचा. दुकानाचं असेल सगळं त्या गोठ्या बाबतीत जे काय चाललंय गावात असेल दुकानाचं असेल तो सगळं मला सांगायचं तर तुला माफ आहे. आजपासून पार्टीवच आहे त्याच्या गोठ्याच्या पार्टी. आजच्यापासून एक देणार ठेवू की राजा कसा माझा चेला आहे तसा आजच्यापासून तू माझा चेलाच आहे म्हणून काम करायचं. चालतंय काय तुला काय कमी जास्त झालं तर मी आहेच. तू एक फोन कर तुझ्या अडचणीला धावून येणार माणूस. इकडे की तिकडे काय लांब पाहत आहे. काय जायचंच की आपल्याला, काय एवढं गडबड दिवस आहे की आपल्याला 6 वाजेपर्यंत. 6 वाजता माघारी यायचं. काय होते लांब लांबच का पाहताय तुम्ही? लांब लांब म्हणजे असं लय हे करताय म्हणून म्हणलं. जायचंय आपल्याला, जाऊ थोडा वेळ थांबा. येतात बापू. कुठे गेले रानात गेलेत, येतात. जाऊ मग. काय घ्यायचंय का जाताना? नाही भाव खाते असं बघतो तुझ्याकडे जाताना. आता नाही काय लावणार बर का. सगळं ते गोट्यावर लक्ष देतो काय चाललंय त्याचं, ते काय सगळं खडा ना खडा त्याचा सांगे. पण मला तसं काय हानमार काय करू नका. माझ्या मागे लेकरं बाळ आहेत राव, तसं नका काय करू. नाही हानमार करत नाही तुझी काय, पण तू मी सांगितलेलं काम